नमस्कार. मी डॉक्टर श्रेयस जोवेकर. बियॉन्ड बॉर्डर्सच्या नव्या कोर एपिसोडमध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो. जसं तुम्हाला माहितीच आहे, आपण परदेशातून शिकून आलेल्या विविध डॉक्टरांशी या ठिकाणी आपण मुलाखत घेत असतो आणि त्यांचे आलेले अनुभव हे नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. पालकांना येणाऱ्या शंका असतील किंवा विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंका असतील, त्या शंकांचं निरसन व्हावं यासाठी आपण हा कार्यक्रम करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय वलेकर आणि डॉक्टर स्वप्नील जाधव. डॉक्टर धनंजय वलेकर हे DNB मेडिसिन करतात. MBBS त्यांचं परदेशातून म्हणजे रशियातून झालेलं आहे. तसेच डॉक्टर स्वप्नील जाधव जे आहेत त्यांनी सुद्धा MBBS हे परदेशातून केलेलं आहे व त्यांनी इथे येऊन गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे OBGY मध्ये त्यांनी PG केलेली आहे. तर आपण त्यांची आज ओळख करून घेऊया. नमस्कार डॉक्टर साहेब. आपली ओळख करून द्याल प्लीज आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना. मी डॉक्टर धनंजय वलेकर. मी जालना इथून आहे. मी माझं 12वीचं शिक्षण औरंगाबाद इथून कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर मी माझं UG रशियामधून नॉर्थन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या कॉलेजमधून कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मी रशियातून आल्यानंतर मी इथं MCI क्लिअर झाली आणि त्यानंतर मी आत्ता माझं DNB मेडिसिन यामध्ये मी PG कंप्लीट केली आहे. ओके, दॅट्स सो नाईस. डॉक्टर स्वप्नील सर, तुम्ही स्वतःबद्दल काही सांगाल? माझं नाव डॉक्टर स्वप्नील जाधव. मी प्रॉपर जालना येथील आहे. माझे वैद्यकीय शिक्षण म्हणजे MBBS मी रशिया नॉर्थन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे पूर्ण केले. MCIची जी एक्झाम आहे ती पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केली. त्यानंतर मी ESI हॉस्पिटल दिल्ली येथे माझी इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर मी PG साठी म्हणजे ऑब्स्टॅटिक गायनेकॉलॉजीमध्ये नमा मेडिकल कॉलेज येथे ॲडमिशन लिहून ते पूर्ण केले. त्यानंतर कमला नेहरू हॉस्पिटल पुणे येथे मी आता ऑब्स्टॅटिक गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. नाईस. तर मला फक्त डॉक्टर साहेब साधारण आता तुमचं UG कोणत्या वर्षी पूर्ण झालं? माझं 2017ला. 17. तुमचं? माझं 2019. 17 आणि 19. सो यू मस्ट बी सिनियर ज्युनियर राईट? ओके. माझंही सुद्धा शिक्षण नॉर्दर्न स्टेट मेडिकलमध्येच झालेलं आहे. सो माझं 2012ला कंप्लीट झालं. सो 2017 राईट अँड 2019. सो 2017 वजा 7 केलं तर 2000 साधारणतः तुम्ही 11मध्ये ॲडमिशन घेतलं असेल, तेव्हा तुमची 12वी झाली राईट. तेव्हाची परिस्थिती जरा मला म्हणजे आमच्या व्ह्युअर्सना ॲक्च्युअली सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की जालन्यामध्ये तुम्ही जेव्हा 12वीचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलं आणि तुम्ही कसं डिसाईड केलं की बाबा आता MBBSच करायचं आहे आणि MBBS करत असताना तर MBBS करायचे तर कोणते कोणते ऑप्शन्स आहेत किंवा कारण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे सर्व ज्ञात आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर ती जर्नी तुमची जी 12वीच्या नंतरची असते, कारण आता बरेचसे आपले व्ह्युअर्स किंवा आपले जे आता विद्यार्थी आहेत जे ॲडमिशन घेऊ इच्छितात तर त्यांनाही मदतीचं होईल. सो हाऊ वॉज युअर जर्नी? म्हणजे आम्हाला दोघांना प्रश्न येतो ॲक्च्युली स्टार्ट असं झालं होतं की ज्यावेळेस मी 9वी ते 10वीच्या दरम्यान असताना माझे मामा जे आहेत त्यांनी BHMS केलेलं होतं. त्यानंतर ते प्रॅक्टिस करण्यासाठी माझ्या गावात येत होते, राहत होते. तर गावामध्ये येत असताना ते मला म्हणायचे की तू माझ्यासोबत सर. ओके. मग ज्यावेळेस शाळा कंप्लीट झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत जायचे, त्यांच्या OPD मध्ये बसायचे. त्यावेळेसपासूनच मला थोडं मेडिकलबद्दल थोडा इंटरेस्ट वाढत गेलायचं राईट. तर असेच 2-3 वर्ष गेले. 11वी 12वीला ज्यावेळेस ते गावामध्ये यायचे त्यावेळेस पण मी ज्यावेळेस सुट्टीला आलो त्यावेळेस पण मी त्यांच्यासोबत OPDला बसायचे, फक्त ऑब्झर्वेशनसाठी बसायचे ना. बरोबर. असं त्यानंतर मग इंटरेस्ट वाढला. त्यानंतर मी ठरवलं की मला पुढे माझं जे करिअर आहे ते मेडिकल क्षेत्रातच करायचं. ओके ओके. स्वप्नील सर, तुमच्याबद्दल काय सांगाल? मी माझं 12वीचं शिक्षण परभणी येथे निवासी हॉस्टेलला करत होतो. पहिल्या टायमिंगला आमच्या इथे निवासी असल्या कारणामुळे डॉक्टर्स व्हिजिटला यायचे. अच्छा. हां. तर डॉक्टर्स व्हिजिटला यायचे तर त्यामुळे त्या कारणास्तव डॉक्टर्स होण्याची एक इच्छा जागली झाली. डॉक्टर आपण पण व्हायला पाहिजे. तर घरामध्ये डॉक्टर कोणी नाही, म्हणजे पूर्ण फॅमिलीमध्ये डॉक्टर्स कोणी नाही. मामाच्या इकडे नाही आणि आमच्या इकडे पण नाही. तर माझा मावस भाऊ आहे जे परदेशामध्ये शिक्षण घेत होते. तर ते तिथे ऑलरेडी शिक्षण घेत होते. त्या कारणास्तव आम्हाला माहिती मिळाली की तिथे पण आपण एक करण्याची चान्सेस आहेत. करू शकतो त्यांच्याकडनं आपण पूर्ण माहिती घेतली आणि पुढील शिक्षणासाठी मी परदेशामध्ये म्हणजे तयारी
मी त्या प्रश्नाकडे येणारच आहे. ॲक्च्युली कसं असतं, आता तुम्ही ठरवता एक गोष्ट असते, पण ठरवल्यानंतर कुठे जायचं, कसं करायचं. आता तुम्ही म्हणलात तुमचे मावसभाऊ तर ॲक्च्युली तिथे शिक्षण घेत होते तर तुम्हाला ते सोयीचंच झालं. पण डॉक्टर धनंजय सर, मला तुम्हाला विचारावं लागेल की मग तुम्ही CET किंवा ती नीट PG असेल त्यावेळेला तुम्ही दिल्या असाल, राईट? आणि मग त्याच्यानंतर तुमचे काही स्कोर्स आले असतील, ओके. त्या स्कोर्सनुसार तुम्ही मग इंडियन युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस ट्राय केला असाल. आणि मग तो प्रवास कसा होता? कारण आता निकाल लागलेला आहे, तुमच्या हातात स्कोर्स आहेत आणि आता तुम्ही मग कुठे काय, म्हणजे तो प्रवास जरा सांगाल का? ज्यावेळेस 12वी झाल्यानंतर मी CETची तयारी केली. तर CET केल्यानंतर मला त्यावेळेस 200 पैकी मला 165 स्कोर आला होता. पण ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे जो क्लोजिंग रँक होती ती अराउंड 170 होती. तर तो मला काही गव्हर्नमेंटमध्ये भेटलं नाही. तर मग मी त्यानंतर मी प्रायव्हेटमध्ये ट्राय केलं होतं. पण ॲक्च्युली जेव्हा प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की तिथं डोनेशन आणि जे पर इयर फीस आहे ती खूप जास्त आहे. तर ते आपण अफोर्ड नाही करू शकत. तर मग दुसरा पर्याय, आमचे मामा आहेत, तर त्यांचं ते टीचर आहेत. ते ॲक्च्युली त्यांचे एक मित्र आहेत, ते डॉक्टर प्रवीण दोरके यांचे बंधू आहेत. तर त्यांच्यासोबत त्यांची ओळख आहे. तर त्यांनी सांगितलं की समजा आपण इथं प्रायव्हेटला नाही करू शकत आणि आपली समजा इच्छा आहे की आपल्याला MBBSच करायचं आहे. तर अशा वेळेस आपण एक दुसरा पर्याय असा आहे की परदेशामध्ये आपण गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमध्येच आपण कमी खर्चामध्ये MBBS करू शकतो. तर तिथूनच माझ्या मग प्रवासाची सुरुवात झाली. ओके, राईट. सरांचं तर स्वप्नील सरांचं कळालं, कारण मावसभाऊ शिकतोय तर वाय नॉट आपण तिथेच करू. राईट, तुमचाही प्रवास चांगला होता. राईट, तुम्ही डिसिजन घेतलात. तर डिसिजन घेतल्यानंतर आणि रशियाला पोचेपर्यंत काही अडचणी आल्या का? हो, सुरुवातीला चॅलेंजेस आले की दुविधा मनस्थिती होती, ते ॲडमिशन करायचं का नाही. जसं मी मग जे माझ्या मामाचे मित्र आहेत त्यांच्याकडे आम्ही पर्सनली भेटायला गेलो, जवळच गाव आहे त्यांचं. तर त्यांच्याकडे भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला डॉक्टर प्रवीण दोरके यांच्याशी बोलणं करून दिलं. ते ॲक्च्युली तिथं 3rd इयरला शिकत होते परदेशामध्ये. आणि त्यांनी आम्हाला तिथले कॉलेजचे फोटोज वगैरे सर्व दाखवले. आणि तिथून थोडासा आम्हाला आत्मविश्वास मिळाला की आम्ही तिथं जाऊ शकतो बाबा, काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या देशात जाणं थोडं डिफिकल्ट आहे. तर एक विश्वास आम्हाला तिथून मिळाला. ओके. त्यानंतर मग आमची प्रोसिजर त्यानंतर खूप सोयीस्कर झाली म्हणता. कारण की त्यानंतर आम्ही काही दुसरीकडं जास्त माहिती वगैरे काढली नाही. त्यांना डायरेक्ट भेटलो आणि त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे दिले. त्यानंतर पासपोर्ट वगैरेचे काढला. ते फक्त डॉक्युमेंट देईपर्यंतच आम्ही म्हणजे आम्हाला जास्त प्रॉब्लेम होता. म्हणजे त्यानंतर आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. कारण त्यानंतर जे प्रवीण दोरके सर आहे त्यांचे जे बंधू आहेत ते इथं कार्यरत होते. तर त्यांनी जे डॉक्युमेंट घेतल्यानंतर पुढची जे प्रोसेस आहे मला रशियाला पाठवण्यापर्यंत, ते सर्व त्यांनी स्वतः केली. त्यामध्ये मला कुठेही अडकणार नाही. कारण कसं आहे, स्वप्नील सरांना हा प्रश्न मी विचारू शकत नाही, कारण त्यांचे स्वतःचे मावसभाऊ इथे शिकत होते. तर तुम्हाला हा प्रश्न मला विचारायचा का वाटला असं, कारण काही चॅलेंजेस येऊ शकतात. आता डॉक्युमेंट्सचं तुम्ही जसं म्हणतात, मुलांनी डॉक्युमेंट्स कारण प्रिपेअर करत नसतात. आधार कार्ड वगैरे, त्याच्यानंतर स्कूल डॉक्युमेंट्स, नावात बदल, डोमेसाईल, राईट. ओके. सो आता तुम्ही रशियात पोहोचला होता स्वप्नील सर, राईट. आणि भलेही तुमचा मावसभाऊ तिथे होता, राईट. पण तुम्ही स्वतः जेव्हा गेलात रशियामध्ये आणि तुमचा पहिला अनुभव, तुम्ही जेव्हा फ्लाईटमधून उतरलात आणि तो कसा होता रशियाबद्दल, म्हणजे ॲज अ कंट्री म्हणतोय मी. आम्ही सर्वप्रथम 3 जण सोबत गेलो होतो, माझे 2 मित्र आणि मी. तर आमच्यासाठी तर पहिलाच अनुभव होता फ्लाईटमध्ये बसण्याचा. त्यानंतर आम्ही एक कनेक्टिंग फ्लाईटमध्ये गेलो होतो. तर आम्ही ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस होता डिसेंबरचा टायमिंग. तो एकदम पूर्ण थंडीचा वेळ होता. त्या टायमिंगला पूर्णपणे बर्फ होता. तर त्यामध्ये आम्ही वेदरमध्ये म्हणजे इकडे तर आपल्या इकडे पूर्ण दर नाही राहते, तिकडे आम्ही गेल्यानंतर पूर्ण बर्फामध्ये अनेक आम्ही जॅकेट पण घेऊन गेले नव्हतो पूर्ण, की ज्याची गरज आहे आपल्याला, जे नॉर्मल जर्किन घेऊन गेलो. तो थंडीचा जो आहे प्रॉब्लेम तो सगळ्यात अगोदर आम्हाला जाणवला. ॲक्च्युली सगळ्यांना जो जाणवतो, सगळ्यात पहिला रशियाची थंडी, तोच त्रास तुम्हाला जाणवला. आणि तुम्ही कॉलेजला त्याच दिवशी वगैरे पोचला? त्याच दिवशी आम्ही कॉलेजला पोहोचलो. कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला कॉलेजची जी व्हॅन आहे, तर जे कॉलेजचे जे तिथले जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात किंवा तिथले जे काम करणारे बघणारे असतात ते आम्हाला घेण्यासाठी व्हॅन आलेले. तर पूर्ण आमचं जे कॉलेजला म्हणजे पोहोचेपर्यंत किंवा हॉस्टेलला पोहोचेपर्यंत तर त्यांनी पूर्ण सुविधा. ओके, नाईस.
तर धनंजय सर, मी तुम्हाला विचारतो की नाव यू आर डुईंग DNB मेडिसिन और तुमचं कम्प्लीट झालंय राईट इथे. आता तुम्ही यू आर इन अ गुड पोझिशन, तुम्ही एका चांगल्या पोझिशनमध्ये आहात की MBBS शिक्षण घेत असतानाचं आयुष्य असेल किंवा त्याच्यानंतर आता DNBचं आयुष्य असेल. तर ह्या आयुष्यामध्ये तुमचा अनुभव रशियातला MBBS करताना, कारण ॲज सच मला जसं जेवढं आठवतं जेव्हा आपण 17-18 वर्षाची मुलं असतो तेव्हा इतकं असं वाटत नसतं की आपण MBBSला गेलो, पहिल्या दुसऱ्या वर्षाला वाटत नसतं. पण तुमचा अनुभव MBBS करतानाचा, शिक्षण घेत असतानाचा युनिव्हर्सिटीचा कसा होता? सुरुवातीला सगळ्यात मोठा बॅरियरचा आला लँग्वेजचा. ओके. कारण की कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस कॉलेजमध्ये जे शिक्षण आहे ते पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. पण जेव्हा बाहेर पडतो आपण कॉलेजच्या बाहेर, जेव्हा मार्केटमध्ये जातो त्यावेळेस प्रॉब्लेम येत होता, तो लँग्वेजचा येत होता जेव्हा मार्केटमध्ये गेल्यानंतर. तर तो एक इश्यू आला होता. त्यानंतर दुसरा कॉलेजमध्ये दुसरे मेजर प्रॉब्लेम नाही आले, कारण की जे आमचे सिनियर्स होते ओके जवळचे महाराष्ट्रातले असल्यामुळं आणि बाकीचे इंडियनसुद्धा होते, तर त्यामुळे बाकीचे सपोर्ट होता. तो प्रत्येक म्हणजे कॉलेजमध्ये कॉलेज अटेंड करण्यापासून तर सिलेबस जो काय आहे तो एक्सप्लेन करणं, बुक्स देणं आणि कोणते टॉपिक्स प्रिपेअर कसे करायचे, काय अडचणी आल्या समजा एज्युकेशनल, त्या पुरवण्यासाठी सर्व सिनियर्सने मला सपोर्ट केला होता. तर लँग्वेज बॅरियर जो आपण आता म्हणतोय, तर साधारणतः म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही विचारतो त्यांना की त्यांच्या पालकांचा हा प्रश्न असतो, म्हणून मी जरासं खोलात जाऊन विचारतोय. तर हे लँग्वेज बॅरियर आपण जे म्हणतोय, तर ते दूर होण्यासाठी साधारणतः किती महिने, किती आठवडे, किती वर्षाचा कालावधी लागतो, जरा सांगाल का? लँग्वेज बॅरियरचा मेजर प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. आपण कोणतेच आपण समजा महाराष्ट्रात राहतो, आपण दुसऱ्या भागात जर गेलो, महाराष्ट्र सोडका साऊथमध्ये गेलो तर आपल्याला तिथली लँग्वेज शिकण्यासाठी आपल्याला हार्डली 3 ते 4 महिने खूप सोपी अगदी येते. तसं रशियामध्ये सुद्धा तिथली लँग्वेज शिकण्यासाठी आम्हाला जास्त वेळ नाही लागला. ते 4 महिन्यामध्ये आम्ही सफिशियंट लँग्वेज शिकू शकलो, बोलू शकलो, की जे आम्ही बाहेर गेल्यानंतर मार्केटमध्ये कुठे गेल्यानंतर किंवा प्रवास एकटा करत असेल तेवढी लँग्वेज आम्हाला येतो. अरे वा, ठीक आहे. सफिशियंट 3 ते 4 महिने आपल्याला पुरेसे आहेत लँग्वेज बॅरियर हे करायला. ओके. सो तुमचा एकंदरीत स्वप्नील सर 6 वर्षाचा म्हणजे भाऊ शिकतो म्हणून नाही म्हणत मी आता, पण तुमचा 6 वर्षाचा अनुभव कसा होता एज्युकेशनचा? एज्युकेशनमध्ये तर पहिला प्रॉब्लेम म्हणजे तिथे राहण्यामध्ये तर लँग्वेजचाच असतो. तर तो आपण 3 ते 4 महिन्यामध्ये तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो, की त्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला जेमतेम लँग्वेज येते, की जे आपण तिथे राहण्यासाठी असेल किंवा पेशंटशी बोलण्यासाठी असेल तेवढं तर आपल्याला कळतं. त्यानंतर आता तिथली जी शिक्षण प्रणाली आहे, तर तिथे आपण समजा आपल्या क्लासमध्ये 100ची कॅपॅसिटी असेल समजा एक फर्स्ट इयरला, तर तिथे आपण त्याचे भाग बनवतो. 15-15 किंवा 12-12चे बॅचेस बनवतात. बरोबर. त्या बॅचेसमध्ये आपण 12-12ची बॅचेस असते. तर प्रत्येक क्लास म्हणजे पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत ते 12च विद्यार्थी आपल्यासोबत असतात. म्हणजे प्रॅक्टिकल क्लास आहे. आपण टीचर जे शिकवतात ते फक्त त्या 12 लगेच शिकवतात. बरोबर. तर दुसरी बॅच असते, त्यांना टीचर त्या 12ना सेपरेट शिकवतात. त्यामुळे टीचरचं जे बघण्याचं, शिकवण्याचं जे आहे, तर ते त्या 12 मुलांमध्ये असल्यामुळं जास्त हे लक्ष राहतं. पण ही प्रणाली थोडीशी वेगळी आहे. तुम्हाला सुरुवातीला ह्या सिस्टीमला नाही का आत्मसात करायला म्हणूया किंवा त्याच्याशी मिळून जुळून घेण्यासाठी, म्हणजे एज्युकेशनचं बोलतोय की आता ही जी मी म्हटलात 15 विद्यार्थ्यांचा वर्ग आणि 15 विद्यार्थ्यांसाठी एक टीचर शिकवतोय, तर अटेन्शन तर आपल्याला द्यावंच लागेल, कारण 15 विद्यार्थ्यांमध्ये लगेच आपण हायलाईट होऊन जाऊ. तर ह्या अशा परीक्षेचं कसं असेल, म्हणजे परीक्षेबद्दल काय सांगाल? परीक्षा कशा व्हायच्या तुमच्या? तर 12-15चं जे बॅच असतं त्यामध्ये टीचर्स त्यांना शिकवत असतात. जर समजा 2 मुलं जरी त्यामध्ये नसतील, आता त्यांचं लक्ष जातं की हे आज आलेलं नाहीये. तर ज्यावेळेस आपण ज्या दिवशी समजा नाही येत, तर त्या दिवशी जे शिकवलेलं आहे ते आपल्याला नंतर पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्या आठवड्यामध्ये एक्स्ट्रा त्यांना क्लास घेऊन ते शिकून त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. मग ही थोडीशी सिस्टीम जी आहे निश्चितच वेगळी आपल्याकडे. आपल्याकडे थोडंसं रिटर्न एक्झाम्स असतात 3 म्हणजे 3 महिन्यातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा, राईट? तर हे तुम्ही वीकली टेस्ट आता जशा तुम्ही सांगताय की वीकली असायच्या का टेस्ट तुमच्या? हा, वीकली म्हणजे एक टॉपिक राहिला, तर त्या टॉपिकवरती नेक्स्ट वीकमध्ये एक शॉर्ट एक्झाम राहायची. ओके. अच्छा. रिटर्न पण राहायची किंवा मग
ते वाईवा असतात. वायवा असतो. तर ते आपल्याला क्लिअर करावंच लागतो. ते क्लिअर करत म्हणजे प्रत्येक टॉपिकचे वावर क्लिअर करावं लागतात. त्यानंतरच आपल्याला पुढचं जे मेन एक्झाम असते, जी ॲन्युअल एक्झाम असते, इयरली एक्झाम असते, त्याच्यासाठी आपल्याला परमिशन. ओके, ओके. तर सर आता मी परत त्याच मुद्द्याकडे येतोय. तुम्ही आता इंडियन टीचर्स सोबत काम करता, तुम्ही शिकला इंडियन टीचर्समध्ये. रशियामध्ये शिकत असताना त्यांच्या म्हणजे तिथल्या टीचरांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा तुम्हाला त्यांचा उपयोग झाला का? त्यांचं इंग्लिश आपल्याला समजतं का? असे काही प्रश्न आमच्याकडे येत असतात, दरवर्षी येत असतात. तर ते टीचर सपोर्टिव्ह असतात का वगैरे? बरोबर. तिथले टीचर जे आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहे. ॲक्च्युली जे काही काही टीचर तर आपल्याला मुलांसारखेच वागवतात. खूप पर्सनली शिकवतात. प्रत्येक टॉपिक जो आहे तो आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते शिकवतात आणि तो टॉपिक क्लिअर होईपर्यंत. जसं की जे डॉक्टर स्वप्नील सरांनी सांगितलंय, की आपण एक टॉपिक झाला त्यानंतर त्याच्यावरती टेस्ट होते. ते टेस्ट झाल्यानंतरच आपण मेन एक्झामला अपेअर होतो. तर ते टॉपिक शिकवण्यापासून ते मेन एक्झामपर्यंत ते आपल्याला हेल्प करत असतात. आणि जसं तुम्ही म्हणाल, की लँग्वेजचा प्रॉब्लेम जे इंग्लिश जे सांगतात ते इंग्लिशमध्ये जे शिकवतात ते आपल्याला समजतं का? हो, समजतं सर. तर तेवढं डिफिकल्ट नाही. म्हणजे अरे त्यांची इंग्लिश आणि आपण इंग्लिश एकच, म्हणजे काय त्या बोलण्यामध्ये काय डिफिकल्टी येत नाही ॲक्च्युली. राईट, राईट. तर आता आपण तुम्ही सांगितलंच तुमचा 6 वर्षाचा अनुभव खूप म्हणजे चांगला होताच. आता तुम्ही 2011 माझ्यामध्ये सर तुम्ही 2013ला गेला असाल, राईट? तोपर्यंत इंटरनेटचा प्रचार झाला होता आणि तुम्हाला इथूनच जाताना माहीत असेल की तुम्हाला एक FMG नावाची परीक्षा द्यायची आहे. तर त्या FMG बद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे कोणत्या वर्षापासून तुम्ही त्याची तयारी चालू केली का तुम्ही इथे आल्यावरच त्याची तयारी चालू केली? थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. कारण माझा एक्सपिरियन्स हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी ज्या एरामधून एक्झाम पास केली, तो एरा वेगळा होता. तेव्हा ऑनलाईन क्लासेस, इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार एवढा असा नव्हता. म्हणून मी विचारतो हा प्रश्न, की तुमच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही शिकायला गेलात, 2011ला तुम्ही गेलात आणि 13ला तुम्ही गेलात, तर त्या काळामध्ये तुमचं FMGकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो कसा होता? ॲक्च्युली मी जेव्हा रशियाला ॲडमिशन घ्यायच्या वेळेसच माझा पहिला फिअर होता, की FMG एक्झामचा. राईट, राईट. हो, प्रत्येक विद्यार्थी असतो आणि त्यावेळेस काही लोकांकडून ऐकण्यात आलं होतं, की जेव्हा तुम्ही रशियाला किंवा फॉरेनमध्ये कुठेही शिकता तर तेव्हा तुम्हाला फक्त FMGमध्ये फक्त 3च अटेम्प्ट असतात. हो का? पुढं सांगता आलं. ती एक माझ्या मनात खूप मोठी भीती होती. ती ॲक्च्युली मी डॉक्टर प्रवीण दोरके सरांसोबत बोलून ती क्लिअर केली होती. आणि त्यानंतर मी रशियात गेल्यानंतर पहिले 2 वर्ष तर तिथे अडॅप्ट पहिला आपला बेसिक शिकण्यासाठी त्याच्यातच दिला. हो, 3rd इयर नंतर आमचे जे सिनियर्स आहेत, जे जसं की तुम्ही पण होते त्या, आता डॉक्टर शैली सर होते. त्यांचे बुक्स माझ्याकडे अजून पण आहे. तर त्यांनी दिले होते मग. तर 3rd इयर नंतर मी ते बुक्स वाचायला चालू केले. FMGची तयारी मी ॲक्च्युली 3rd इयरपासूनच चालू केली होती. पूर्ण वेळ न देता दिवसातून काही वेळ, ठराविक वेळ तो FMGच्या एक्झामसाठी तयार केला. स्वप्नील सर, तुमचा अनुभव कसा होता? कारण तुमच्या घरातला एक व्यक्ती तिथे ऑलरेडी जवळचा घेत होता शिक्षण आणि तुम्ही मग FMGकडे, कारण कसं असतं, शिकणारा विद्यार्थी असेल, आपल्याकडे अनुभव समोर आहे, राईट? पण मग कारण ह्याचं प्रेशर देखील येऊ शकतं काही काही विद्यार्थ्यांना. तर तुम्ही FMGकडे कसं पाहिलंत आणि मग तुमचा प्रवास त्या FMGच्या बद्दल, प्रवास म्हणता येणार नाही पण दृष्टिकोन किंवा तुमचं बघायचा त्याच्याकडे कसा होता? कॉलेजमध्ये तर जे शिकवतात त्याच्या व्यतिरिक्त जास्त फक्त थोडं, की आपला इंडियन प्रणाली आणि इंडियन एक्झाम आहे त्याच्या दृष्टिकोनातून फक्त एक्झामचा तो तयारी करायची असते. पण आपल्या इथे आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे इंडियातून जे FMG साठी तयारीसाठी थोड्या दिवसासाठी सब्जेक्ट शिकवण्यासाठी कोचिंगवाले तिथे येत होते. तर त्यांच्या मार्फत आपण शिक्षण घ्यायचो आणि समजून घ्यायचो. त्यात तो जो आहे भाग, त्यातून आपण मोटिवेशन घेऊन आणि एक्झामला कंटिन्युएशन जी आपली स्टडी लागते तर ती करत गेलो. आणि ज्यावेळेस आपण रशियातून परत येतो 2 महिन्याच्या सुट्टीवरती, तर तेव्हा पण आपण टाईम असतो, तर तेव्हा पण आपण इथे आल्यानंतर दिल्लीला 1 महिन्याची कोचिंग घेऊ शकतो. तर त्या कोचिंगच्या मार्फत आपण काही सब्जेक्ट समजून घेऊ शकतो. तर तेच आपण तिकडे रिव्हिजन करत इकडे आल्यानंतर जे 6 महिने किंवा एक्झामला असतं टाईम, म्हणजे डिसेंबरला आपण एक्झाम असते, आपण तिकडनं पास होऊन जूनला येतो. आपल्याकडे जो 5 महिन्याचा जो कालावधी असतो त्यामध्ये आपण परत कोचिंग घेतो आणि त्यामध्ये आपण एक्झामसाठीची तयारी करतो. त्यानंतर एक्झाम क्लिअर व्हायला काही अडचण येत. राईट, राईट. तर धनंजय सर, तुमचा जो तुमची जी भीती होती, राईट, की फक्त 3च अटेम्प्ट मिळतील आपल्याला
तर ती भीती खरी आहे की खोटी निघाली? कारण तुम्ही 6 वर्ष पूर्ण करून आलात आता, तर ती भीती खरी निघाली की बाबा हां, खरंच 3च अटेम्प्ट असतात, का ती खोटी निघाली? नाही बाबा 3 अटेम्प्ट नाही, आपल्याला अटेम्प्ट्स मिळतात. ॲक्च्युली ती खोटी निघाली. जेव्हा मी प्रिपरेशन 3rd इयर नंतर जे चालू केलं, तयारी थोडी चालू ठेवली आणि जेव्हा रशियातून आल्यानंतर मी दिल्लीमध्ये आल्यानंतर मी 6 महिने कोचिंग केली पुढं. कोचिंग केल्यानंतर मी फर्स्ट अटेम्प्ट दिला. फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी MCA क्लिअर झालो. पण अटेम्प्ट्स असतात का? अटेम्प्ट असतात. अरे अनलिमिटेड अटेम्प्ट आहे. ओके, ओके. नाईस. म्हणजे ही भीती तुमची खोटी निघाली. खोटी निघाली. राईट. तर आता तुम्ही इंडियामध्ये आलात जसं तुम्ही सांगितलंत आणि तुम्ही आता FMGची परीक्षाही देखील पास झालात. मग इंटर्नशिपचा जो तुमचा कालावधी होता, तर त्या इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये तुम्हाला रशियात जे शिक्षण मिळालं MBBSच्या काळामध्ये, त्याचा उपयोग काही झाला का इंटर्नशिपच्या मध्ये? का नाही बाबा मला पूर्ण नव्यानंच शिकावं लागलं? हो. जेव्हा मी MCAची एक्झाम क्लिअर झाली त्यानंतर मी दिल्लीमध्येच थांबण्याचा विचार केला. दिल्लीमध्ये सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मी इंटर्नशिप जॉईन केली. तर तिथं जॉईन केल्यानंतर तिथं पण जे प्रॉपर मुलं आहेत तिथले, सफदरजंग मेडिकल कॉलेज आहे तिथं, तिथले जे इंडियन ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासोबतच मी इंटर्नशिप केली. तर इंटर्नशिप करत असताना मला कुठलाही असा काही प्रॉब्लेम आला नाही की आपल्याला काय असं मला वाटलं नाही की तिथं काही जे आपलं आपण पुढे आम्ही कमी पडतोय नॉलेजमध्ये किंवा स्किल्समध्ये, राईट? थेरी त्यांची आणि आपली बऱ्यापैकी सेमच आहे. तर फक्त काम करते वेळेस जो डॉक्युमेंटेशन वगैरे तेवढाच एक डिफरन्स आहे. बाकी कुठलाही डिफरन्स आम्हाला जाणवला नाही. सर तुमचा अनुभव कसा होता? मी इंटर्नशिपचा अनुभव म्हणजे रशियात घेतलेल्या शिक्षणाचा काही उपयोग झाला का? आम्ही इंटर्नशिप माझी ASI गव्हर्नमेंट हॉस्पिटल दिल्ली येथेच पूर्ण केली. ज्यावेळेस आपण इंटर्नशिप करत असतो त्यावेळेस आपल्याला मेन प्रॅक्टिकल वरती फोकस असतो. तर आपण रशियामध्ये जे प्रॅक्टिकल केलेलं असेल किंवा जे प्रोसिजर केलेलं असतात छोट्या मोठ्या ज्या पण असतात त्या आपण इथे उपयोगात येतात. कारण की पाहिलं तर पेशंट तर सर्व ठिकाणी सेम प्रोसिजर सेम राहतात, फक्त थोडं पद्धत वेगळी असते. तर इथे आल्यानंतर आपण एकदा पद्धत शिकून घेतली की तिथली जी पद्धत आहे त्यानुसार आपण इकडे करण्याचा प्रयत्न केला तर काही अडचण येत नाही. दोघेही ठिकाणी सेमच असतं. राईट. तर आता तुमची इंटर्नशिप देखील मी पूर्ण झाली असं समजतो आणि आता तुम्हाला मग PG करावीशी का वाटली? म्हणजे एक माझा लेमॅन प्रश्न असू शकतो, कारण मी स्वतः नोकरी चालू केली लगेच MBBS केल्या माझं एज्युकेशन लोन असल्यामुळे. तर तुम्हाला PG ही पूर्वीपासून म्हणजे तुमच्या डोक्यात होतं का ते इथं आल्यावर ती इच्छा जागी झाली का कसं? नाही, ॲक्च्युली मी जेव्हा रशियात होतो ज्यावेळेस आपण पोस्टिंग अटेंड करतो रशियामध्ये कॉलेजमध्ये, जसं सब्जेक्ट अटेंड करतो त्यावेळेसच मला असं जाणवलं की आपला एका स्पेसिफिक विषयामध्ये आपल्याला आवड आहे, इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट आहे. तर ही माझी मेडिसिनमध्येच होती. तिथं आपल्याला थेरपी नावाने विषय राहायचा. हो, थेरपी. तर मी ते थेरपीमध्येच मला इंटरेस्ट वाढत गेला. मला सर्जिकल ब्रँचेसमध्ये कधी इंटरेस्ट नव्हताच. तर मग मी मेडिसिन मध्येच PG करायचं असं माझं सुरुवातीपासून सर. तुमचं सर? माझ्या बाबतीत एक असं आहे की जे आपण म्हणजे MBBSच्याच टायमिंगला जे पोस्टिंग असतात टायमिंगमध्येच आपण कोणत्या ब्रँचला जावं हे थोडंसं मनामध्ये येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण MBBSला शिकवत असतो किंवा इंटर्नशिप करत असतो त्या टायमिंगमध्ये आपण प्रत्येक ब्रँचला थोडा वेळ देत असतो. तर त्याच्यामधून शिकत असतो. तर आपल्याला काय करता येईल किंवा काय करण्यासाठी आपल्याला सोपंच आहे तर त्या आपण ब्रँच निवडण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकचा. तशा पद्धतीने आपण त्याच टायमिंगला ठरवलं होतं की कुठे ना कुठेतरी एक ब्रँच निवडायला हवी जी आपल्याला योग्य वाटते. त्याची तयारी कशी केलीत? त्याची तयारी इंटर्नशिपच्या टायमिंगमध्ये मेन तयारी झाली की जे आपण इंटर्नशिपमध्ये प्रॅक्टिकलमध्ये जास्त भर देतो आणि मेन पेशंटवरती आपण हे करत असतो, बघत असतो. पेशंट डायरेक्ट आपण बघण्यासाठी सुरुवात करतो. तर त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीनं बघायचा असतो त्यानंतर आपल्याला त्याचं पूर्ण ट्रीटमेंट कशी करायची तर ते आपल्याला करावं लागतं. म्हणजे सॉरी टू इंटरप्ट, म्हणजे इंटर्नशिप देखील तितकीच महत्त्वाची आहे जितकी PGची तयारी. कारण बरेच मी आजकाल पाहतो मेडिकल ग्रॅज्युएट्स इंटर्नशिप स्किप करताना. तर इंटर्नशिपचं महत्त्व आज देखील आहे, राईट? तुम्ही कशी तयारी केली PGची? मी सफदरजंग इंटर्नशिप करत असताना मी एक ॲप घेतलं होतं. आता कसं की एक भरपूर ऑनलाईन ॲप्स आलं. ॲप घेतलं होतं प्रिपरेशनसाठी आणि ते इंटर्नशिप करत असताना मी त्यामध्ये MCQ सॉल्व्ह करत राहायचो. म्हणजे जेव्हा ड्युटीला वेळ भेटेल त्यावेळेस मी MCQ सॉल्व्ह करत राहायचो. असं मी 1 वर्ष प्रिपरेशन केलं आणि त्यानंतर मग नीट PG दिली आणि नीट PGमध्ये सिलेक्शन.
हे म्हणजे साधारणतः 1 वर्षाचा कालावधी पुरतो सर, बरोबर आहे? 1 वर्ष सफिशियंट आहे नीट पीजीला. नीट पीजी प्रॉपर अभ्यास केला तर. ओके. मग पीजीचा अनुभव आता तुमचा, कारण तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात, सरांची सर्जिकल फील्ड आहे, तुमची मेडिकल टुवर्ड्स म्हणजे इंटरनल मेडिसिनकडे जास्त इन्क्लाइंड असलेली फील्ड आहे. तर तुमचे वैयक्तिक अनुभव हॉस्पिटल म्हणजे तुम्ही कुठे गेलात पहिलं सांगा मला. मी पुण्यामध्ये विश्वराज हॉस्पिटलला माझा DNB मेडिसिन कंप्लीट झाला. तिथला अनुभव इथला अनुभव खूप छान होता. माझे 3 वर्ष खूप चांगले गेले. आणि असं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण फॉरेनमधून केलं आहे, आपल्याला वाटत असतं की इथले जे आपले को-जे-आर असतात ते इंडियन ग्रॅज्युएट असतात किंवा गव्हर्नमेंटमधून त्यांनी युग केलेलं असतं. तर ते आपल्याला कमी समजतात किंवा आपल्याला तिथं प्रॉब्लेम येईल असं काय असं वाटत नाही. ॲक्च्युली ते आपल्याला खूप सपोर्ट करतात कुठल्याही गोष्टीत. आणि जे इथले कन्सल्टंट आहेत ते पण आपल्याला पुन्हा सपोर्ट करतात. तर तुमचा अनुभव कसा होता? कारण म्हणजे तुमची सर्जिकल ब्रँच आहे, तर तुमचा अनुभव कसा होता? कारण सरांचं वॉर्ड्समधलं काम आहे आणि तुमचं ऑपरेशन थिएटरमधलं काम आहे, राईट? सो हाऊ वॉज इट? म्हणजे तुमचा अनुभव कसा होता? माझं ऑफसाईट गायनेकॉलॉजी हे नमो मेडिकल कॉलेज सिल्वासा इथे पूर्ण झालं. ओके. तर त्या भागामध्ये एकतर तो भाग आदिवासी भाग असल्यासारखा आहे. तर त्या भागामध्ये एकच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे मोठं, की जे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तिथे जो पेशंट फ्लो आहे तर तो खूप जास्त प्रमाणात आहे. तर त्यामुळे शिकण्यासाठी जास्त मिळतं. म्हणजे पेशंट फ्लो जास्त असल्यामुळे जे काम करण्याचे जे आहे ते जास्त मिळतं. त्यामुळे जे अनुभव आहेत ते जास्त प्रमाणात मिळतात. इथले जे गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेजला ज्यांनी पण MBBS पूर्ण केले त्यांच्याशी आपण पूर्णपणे सोबत राहूनच काम करतो. कारण की आपण ते पण नवीनच त्या ब्रँचमध्ये आलेलं असतं, आपण इथेच आलेलो आहे. तर आज त्यांनी अगोदर काही त्या ब्रँचमध्ये पूर्णपणे वेळ देऊन काम केलेलं नसतं. हो, आपण आणि ते दोघेही सेम असतो, एकाच नावेतले प्रवासी. त्यामुळे दोघेहीच त्यामुळे सोबतच शिक्षण होतं आणि सोबतच त्या पद्धतीनं आपण काम करत आहात. राईट. सो आता तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहात. त्या क्षेत्रात आपण आता पुढे जात असताना रशियातल्या काय गोष्टी तुम्हाला जास्त आठवतात? कारण आता तुमचं माझ्या मते सरांचा 3 ते 4 वर्ष इंटर्नशिप जर पकडली, तुमची 3 आणि प्लस 1 वर्षाची इंटर्नशिप, 4-5 वर्ष तुम्ही आता इंडियात येऊन झालेली आहेत. तर रशिया किंवा तुमच्या युनिव्हर्सिटीची कोणती गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला आज म्हणजे शिक्षणाची असेल, तिथल्या राहणीमानाची असेल, तिथल्या कल्चरची असेल, कुठली गोष्ट सर्वात जास्त आज तुम्ही इथे मिस करता? तिथे जर पाहायला गेलं तर म्हणजे फॉरेनमध्ये असेल, रशियामध्ये असेल, कोणत्याही ठिकाणी, तर तिथे मेन स्वच्छता वरती जास्त भर दिला जातो. हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त स्वच्छता गरजेची आहे आणि त्या भागामध्ये रशियामध्ये स्वच्छतेवरती जास्त भर दिला जायचा. ओके. आपल्या इथे म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तर त्याला कोणी लक्ष देत नाही, की म्हणजे स्वच्छता असेल, पेशंट असतील किंवा जे व्हिजिटर आहेत ते पण. त्यामुळे स्वच्छता सगळ्यात महत्वाची मिस करतो आपण तिकडची. तुमचा अनुभव सर, तुम्ही काय मिस करता? ॲक्च्युली डिसिप्लिन ओके. डिसिप्लिन खूप जास्त आहे. प्रत्येक गोष्ट त्यांना वेळेवर हवी असे वाटत असते आणि ते वेळेवर करतात. त्यांना जे काम दिलेलं असतं ते एकदम वेळेवर करतात ते आणि स्वतःचं काम असल्यासारखं पूर्ण करतात. जसं की रात्री जर तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्ही रस्त्याने चालताय, सिग्नल लागले रात्री 2 वाजता, बाजूला कोणी जरी नसलं तरी ते सिग्नल फॉलो करतात. ओके. थोडासा आपल्याकडे हा प्रॉब्लेम राईट. म्हणजे एक वेगळा ॲस्पेक्ट मला ऐकायला मिळाला. जनरली लोक मला सांगतात की मला बर्फ आठवतो सर, मला सर तिकडेचं कॉलेज आठवतं. पण तुमच्याकडनं थोडा एक वेगळा एक पॉईंट ऑफ व्ह्यू मिळाला. स्वच्छता, एक डिसिप्लिन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲक्च्युली आपल्याकडे त्या गोष्टी आपण सुधारू शकतो, आपल्याकडे आहेत, आपण सुधारतोय, पण अजून त्याच्यात सुधारणा होऊ शकते. सर आता तुम्ही आपल्या इथं काम करतायच, तुमचे फ्युचर प्लॅन्स थोडेसे आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. स्वप्नील सर, तुमच्यापासून सुरुवात करूया. तुमचे फ्युचर्सचे प्लॅन कसे आहेत? आता ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकॉलॉजी जर विचार केला तर त्यामध्ये बरेचसे सब डिव्हिजन पण असतात. म्हणजे जे की ऑब्स्टेट्रिशियन प्लस गायनेकॉलॉजी, इन्फर्टिलिटी असेल त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी पण असतं, त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक पण असतं. हो, मिनिमल इन्व्हेसिव्ह, राईट. तर त्या पद्धतीनं आपण पुढे एक इन्फर्टिलिटीमध्ये किंवा लॅप्रोस्कोपीमध्ये पुढे आपण काम करू शकतो, हा विचार आहे. तर त्या पद्धतीनं गाव करण्याची तयारी ठेवली. तुम्ही सर, तुमचं काय प्लॅन आहे? आता माझा DNB कंप्लीट झालेला आहे मेडिसिन. आता मी नीट SS साठी तयारी करत आहे. सुपर स्पेशालिटी रायडर्स आहे आणि ते DM एंडोक्राईन किंवा रोमॅटमध्ये मला करण्याचं.
तर तुम्ही सुपर स्पेशालिटीचा विचार करताय, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचा विचार करताय. वी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फ्रॉम ऑल आवर टीम. पण मला नेहमी एक प्रश्न विचारावासा वाटतो. आज आपला हा जो पॉडकास्ट किंवा आपला हे जो शो एपिसोड बघतायत, त्याचा वर्ग जो आहे हा विद्यार्थी वर्ग आहे, पालक वर्ग आहे. तर अशा ह्या आपल्या व्ह्युअर्सना जे MBBS किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छित आहेत किंवा करू पाहतायत, त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय राहील? जे आता 12वीला आहेत, त्यांची 12वी झाली, त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुढे करिअर करायचं आहे. त्यांनी समजा इथं गव्हर्नमेंटला जर नंबर लागला नसेल आणि भविष्यात समजा परदेशामध्ये जाण्याची संधी मिळत असेल, तर त्यांनी नक्कीच हा निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्हाला या नॉर्थन स्टार एज्युकॉन तर्फे इथून ॲडमिशन घेतल्यापासून तर वापस येईपर्यंत, इव्हन वापस आल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही MCIची तयारी करता, MCI झाल्यानंतर सुद्धा इंटर्नशिपमध्ये आणि नीट PG होईपर्यंत सुद्धा यांचा सपोर्ट तुम्हाला कंटिन्यू राहतो. तिथं गेल्यानंतर सुद्धा जे छोटे मोठे मायनर मेजर जे प्रॉब्लेम येतील ते सुद्धा ते तुम्हाला इथूनच सॉल्व्ह केले जातील. त्यासाठी तुम्हाला मेजर काही त्रास होणार नाही. स्वप्नील सर, तुम्ही काय सांगाल आमच्या व्ह्युअर्सना? म्हणजे अडचणींचा आपण पाढा नको वाचायला, पण अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच, कारण विद्यार्थी दशेमध्ये असताना अडचणी येणारच. पण या अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्यासोबत एक कोणती सोबती असेल, सांगता असेल कोणतरी, तर तो प्रवास करायला मजाही येते. तसं तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना काय सांगाल की जे आता MBBS घेऊ इच्छित आहेत? बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी मी पाहतो निराश होताना की त्यांना करायचं असतं, पण फक्त भीतीपोटी ते मागे राहतात. तर तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या व्ह्युअर्सना? MBBS करण्यासाठी पहिले तर 12वीची जी नीटची परीक्षा असते त्याच्यामध्ये खूप जास्त मुले बसतात, म्हणजे जवळपास 20 लाखच्या वरती मुले बसतात. आपल्या इकडे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही पकडून खूप कमी सीट्स आहेत. तर जे उरलेले आहेत, ज्यांना इच्छा आहे MBBS करायची, त्यांना एक ऑप्शन चांगला आहे की रशियामध्ये करू शकता. तर त्यासाठी माहिती कमी असते की म्हणजे पूर्णपणे माहिती मिळत नसते. तर त्यासाठी आपण ज्यांनी MBBS तिकडनं म्हणजे रशियातनं करून आलेले आहेत, अशी जी टीम आहे ती पूर्णपणे नॉर्दर्न स्टार एज्युकेशन जे आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला मिळू शकते. कारण की त्या टीममध्ये आणि त्या कंपनीमध्ये पूर्ण जे टीम आहे ती पूर्ण MBBS तिथून करून इथे PG म्हणजे प्रत्येक एक क्षेत्रामध्ये त्यांनी इथे PG करून इथे कार्यरत आहे. तर त्यांनी प्रॉपर तिथे शिक्षण घेतल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याकडनं माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते. नक्कीच. तर स्वप्नील सर, डॉक्टर धनंजय सर, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलात आणि तुमचे विचार आमच्या व्ह्युअर्स बरोबर आणि आमच्यासोबत शेअर केलेत, त्याबद्दल तुमचा मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.